शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. तर पहिल्यांदा तर मी सॉरी म्हणेन, का तर परवा एक व्हिडिओ बनवलेला होता मी, तर त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की गुरुवारपासून माझे दोन बाकीच्या जे चॅनल आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली होती आणि त्यावेळेला सांगितलेलं होतं की गुरुवारपासून मी त्या चॅनलवरती पण व्हिडिओ अपलोड करेन. तर माझ्याकडनं झालं नाही काल, का तर घरी पूजा पण होती आणि गणपती विसर्जन ह्या गोष्टी वगैरे होत्या, त्यामुळे धावपळ असल्यामुळे माझ्याकडनं ते झालं नाही. आणि आज पण बराच वेळ झाला व्हिडिओ अपलोड करायला. तर हे सांगायचं आहे की आता 29 सप्टेंबर आहे आज आणि आजपासून 14 ऑक्टोबरपर्यंत आपण पितृपक्ष म्हणतोय, तो पितृपक्ष सुरू झालेला आहे. तर कुणी पितृपंधरवडा म्हणतंय, कुणी पितृपक्ष म्हणतंय. तर हे जे आहे आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या आईवडिलांनी, सासू सासरे म्हणा किंवा आपले घरातले मोठे जे कोण असतील, तर हे मोठी लोकं सांगतात घरातले की ह्या पितृपंधरवड्यात आपल्या पितरांची जर आपण सेवा केली तर आपल्याला म्हणजे जे पण कामात वगैरे काहीतरी अडचणी येत असतील किंवा पितरांची जर कृपा होत नसेल तर या 15 दिवसातल्या सेवेनं पितरांची आपल्यावर कृपादृष्टी होते आणि आपल्याला प्रत्येक कामात मग यश मिळायला लागते. तर म्हणजे ही पितरांची सेवा असं म्हटलं जातं. आपले पूर्वज जे आहेत त्या पूर्वजांचे म्हणजे आता हयात नाही आहेत, पण त्यांच्यामुळं आपण आहे. तर त्यांची आपल्याला त्यांच्या म्हणजे हयात नसताना आपण आता रोज नाही त्यांची सेवा करू शकत. म्हणजे रोज केली पाहिजे, पण तेवढी होत नाही. मग ह्या पंधरवड्यात तरी आपण सेवा झाली पाहिजे. तर कुठले असे साधे मी उपाय सांगणार आहे की जे ह्या 15 दिवसात जर आपण केले तर आपल्यावर पितरांची कृपा होते आणि पितृपंधरवड्यात ह्या सेवा केल्यामुळं पितृ संतुष्ट होतात. तर साधे उपाय मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर पहिलं आहे ते म्हणजे पक्ष्यांना धान्य घालणं. म्हणजे पक्ष्यांना धान्य कायमच घातलं पाहिजे. म्हणजे चिमण्या, कबुतरं वगैरे ह्या पक्ष्यांना धान्य घातलं पाहिजे. तर त्या धान्यामध्ये थोडेसे आपण हे म्हणतो ना काळे तीळ, तर ते घालायचे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेला सकाळी उठतोय त्यावेळी आपण देवाची पूजा करतोय अंघोळ वगैरे झाल्यानंतर, तर देवाची पूजा करण्याआधी पितरांची पूजा करायची. म्हणजे ते कसं काय करायचं, तर आपल्या घराची जी दक्षिण बाजू आहे त्या दक्षिणेकडं तोंड झालं पाहिजे पंथीचं. म्हणजे वात जी आहे ती दक्षिण बाजूला झाली पाहिजे. मग तुम्ही कुठंही ठेवा, घरातल्या म्हणजे दक्षिण भिंतीच्या तिकडं तोंड झालं पाहिजे असं ठेवा किंवा बाहेर घराच्या खिडकी वगैरे असेल तर खिडकीच्या बाहेर असं दक्षिणेला तोंड करून पंथीचं तोंड जे आहे, वातीचं तोंड जे आहे ते दक्षिणेला झालं पाहिजे. अशा पद्धतीनं दिवा लावायचा आणि त्याच्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तूप घालायचं. मोस्टली मोहरीचं तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि ते दक्षिणेकडे तोंड करून तो दिवा लावायचा. आता हे जे उपाय मी सांगायला लागलेले आहे, हे उपाय म्हणजे आपल्या घरचे मोठे वगैरे असं आपल्याला सांगत असतात. हे उपाय मी सांगायला लागलेले आहे आणि असं नाही आहे की ज्यांना ही अंधश्रद्धा वगैरे वाटत असेल त्यांनी नाही केलं तरी चालेल. पण आपले पूर्वज ह्या गोष्टी आपल्याला सांगतात. आपले पूर्वीची लोकं जी आहेत, घरची मोठी लोकं, ह्या गोष्टी करा म्हणून जर सांगतात तर काहीतरी तथ्य असेल. आणि फार बाबा आपल्याला काय करोडो रुपये ह्याच्यासाठी खर्च करावे लागतात किंवा खूप जास्त खर्च करावा लागतोय असं काही नाही. हे साधे सोपे उपाय आहेत आणि जर आपल्या पूर्वजांच्या आठवणीप्रित्यर्थ जर आपण करत असू तर काही हरकत नाही आहे हे करायला असं वाटतंय मला. म्हणून या गोष्टी जर खरंच आपल्याला आपले पूर्वज आपल्याला जर आशीर्वाद द्यावेत, त्यांनी कुठं असतील त्यांना तिथं मोक्ष मिळावा असं वाटत असेल तर आपण करायला काही हरकत नाही आहे.
तर पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे ह्या पंधरवड्यात आपण बघा अनाथाश्रम असेल किंवा एखादा वृद्धाश्रम वगैरे असेल किंवा गरजू एखादे असतील तर आपल्या म्हणजे ऐपतीप्रमाणे आपली जेवढी आर्थिक कुवत आहे त्याप्रमाणे आपण काहीतरी धान्य त्यांना दिलं, एखाद्या कुटुंबाला जरी दिलं किंवा एखाद्या अनाथाश्रमाला जर तुमच्याकडे जास्त असतील तर अनाथाश्रमाला धान्य वगैरे दिलं किंवा काहीतरी जे पण त्यांच्या गरजेचं आहे अशा वस्तू दिल्या तर पितरांची आपल्यावर कृपावृष्टी होत्या. त्याच्यामध्ये आता समजा तुम्ही धान्य वगैरे दिलं तर त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि ते त्यांना द्यायचं. म्हणजे खूप जास्त नाही, थोडेसे काळे तीळ टाकून द्यायचं. पक्ष्यांना धान्य घालताना पण थोडंसं काळे तीळ त्याच्यात टाकायचे ह्या पंधरवड्यात आणि हे करायचं. हे साधे सोपे उपाय आहेत की ज्यांच्याद्वारे आपण पितरांना संतुष्ट करू शकतोय. तर देवाची पूजा करण्याआधी सकाळी पितरांची अशा पद्धतीनं पूजा करायची. म्हणजे पितृस्तोत्र वगैरे जे असतंय तर पितृस्तोत्र वगैरे जर नसेल तर मग मी उद्या जर कुणाला पाहिजे असेल तर मी त्याच्यावरती पितृस्तोत्रावरती व्हिडिओ बनवेन. जर कुणाला तसं वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. नाहीतर बऱ्याच जणांकडे आता पितृस्तोत्र, पितृस्तुती वगैरे बऱ्याच जणांना माहिती आहे. तर ते पितृस्तोत्र वगैरे पण म्हटलं तरी सकाळी चालते दिवा लावून किंवा दिवा लावून आपण म्हणजे इतका वेळ पण नसतोय कधी-कधी आपल्याकडं. कधी-कधी म्हणण्यापेक्षा रोज आपल्याकडे तितका वेळ नसतोय. तर दक्षिणेला दिवा तोंड म्हणजे त्या दिव्याचं झालं पाहिजे असं लावून ओम नमो भगवते वासुदेवाय 11 वेळा म्हणायचं आणि जे आपले असतील त्यांना नमस्कार करायचा. एवढं केलं तरी होऊन जातं. त्याच्यानंतर आपण बघा ज्या वेळेला आपण संध्याकाळी दिवा लावतोय देवाला, तर देवाला दिवा लावायच्या आधीसुद्धा आधी पितरांना दिवा लावायचा. संध्याकाळी पण सेम पितरांना आधी तो दिवा लावायचा. तो दिवा तिथंच ठेवायचा आणि 15 दिवस तिथं लावून हे करायचं. तर संध्याकाळी पण आधी पितरांना दिवा लावायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 11 वेळा म्हणायचं. पितरांना नमस्कार करायचा. त्याच्यानंतर गाईला कुत्र्याला ह्या दिवसांमध्ये खाऊ घालायचं. म्हणजे आपली आपण जी पोळी वगैरे करतोय तर पहिली पोळी गाईला एक काढायची. जेवढे उपाय शक्य होतील यातले तेवढे जास्तीत जास्त करा आणि एखादं नैवेद्याचं ताट तयार करून म्हणजे थोडीशी पोळी, भाजी, आमटी आपण जे पण काय बनवतोय तर ते त्यातलं थोडंसं काढून रोज म्हणजे पितरांना शेवटच्या दिवशी कोण करतात तर हे 15 दिवससुद्धा आपण वरती कावळ्यासाठी वगैरे ठेवलं किंवा कुठलाही पक्षी खाऊन जाऊ दे म्हणून आपण जर ठेवलं हे बाहेर तर चांगलंच आहे. तर हे छोटे उपाय आहेत की जे आपण आपल्या पितरांच्या संतुष्टीसाठी किंवा पितरांची आपल्यावर कृपा होण्यासाठी पितृदोष असेल किंवा पितरांचं काहीतरी आपली संतुष्टी त्यांची नसेल झालेली तर आपल्याला त्रास होतो. बरेच कामं अडथळे येतात, आपली कामं पूर्ण होत नाहीत. तर ह्या अशा गोष्टी घडतात. म्हणून आपले पूर्वज सांगतात की आपल्याला वर्षभर करायची असते खरं तर पितरांची सेवा. पण आपल्याला वर्षभर नाही जमत तर निदान ह्या 15 दिवसात पंधरवड्यात तरी ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. जास्तीत जास्त दान जेवढं पितरांच्या नावे करता येईल तेवढं जास्त पितरं संतुष्ट होतात असं म्हटलं जातं आहे. तर आपल्या ऐपतीप्रमाणे जितकं दान करता येईल तितकं करायचं आणि धान्य वगैरे आपण जे पण असं काहीतरी दान करताना त्याच्यामध्ये आपण काळे तीळ घालून ते दान करायचं. तर अशा पद्धतीनं हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे. तर आणखी काही शंका वाटली तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकताय. आणि हे जे मी सांगता हे आपले पूर्वीचे लोक जे सांगत होतीत आपल्याला किंवा आपले जे घरचे मोठे सांगतात ह्याच गोष्टी आहेत की ज्या माहिती आहेत आता आपल्या घरच्यांनी सांगितलेल्याच गोष्टी आहेत ह्या. तर बघा
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.